स्वागत आहे तुमचं होम देसाई ब्लॉगमध्ये. तर आत्ता सुटलो आहे 8:45 वाजल्या. सुट्टी आहे ना दसऱ्याची. तर कामं आहेत, गाडी वगैरे धुऊया, मस्त साफ करायचं आहे. चला पाईप घेऊया पटकन, जाऊया. खोकला एवढा आलाय, माझा आवाज पण बदललाय. साफ करायचं, नळ चालू करायला सांगूया आधी. कांद्याला आधी पहिलं आतून वगैरे साफ करूया, त्याच्यानंतर मग बाहेरून मारूया. बाहेरून तसे काही एवढे हे नाही दिसत आहे, फक्त इथे खाली जरा हे लागले, साईडला स्क्रॅचेस भरपूर पडलेत. आताच गाडी साफ करून झाली. बघा टायर बघा पांढरा पांढरा चमकतोय, पिवळ्या पडलेत. माझं असं मत आहे की गाडी व्हाईट राहू दे, आपण ह्या रिपेंट करू. कारण का गाडीचं गंजले वगैरे कुठे गेलं ते, हे बघा इथे गाडी गंजले वगैरे, हे बघा हे स्क्रॅचेस, हे बघा इथे गाडी गंजले, इथे गंजले, इथं पूर्णच गेले. सगळ्यात मेन इथं निघतंय, तर मग ती रिपेंटिंगला टाकायचे. तेव्हा मग हे पूर्ण बॉडी व्हाईट करायची आणि हे जे अलॉय आहेत ना, त्याला काय बोलतात, त्याला आपण ब्लॅक करून टाकायचं. चला आता खाऊया पिऊया. आंघोळ करून झाली आपली, आणि आता थोडीशी गाडीची पूजा वगैरे करूया दोन्ही गाड्यांच्या. आता हार राहिला, तो हार आता आणू आपण. आता जाणारच ना, तेव्हा हार पण घालून येऊ. तो ऊन भरपूर आले, हे बघा मस्त आहे आजचं वातावरण. फक्त तिकडे जरा पावसाचे ढग आहेत. तर आता माहीत नव्हतं, पाणी सगळं गाडी धुण्यामध्ये संपलं, पण केली तरी आंघोळ. तर सायकलला पण पुजायचे. चला, गाडीला फुलच नाहीत कुठे, जास्वंदीचं फूल पाहिजे. सध्या तुळशीच्या पानातून मागच्या काकींकडून जरा जास्वंदीचं फुल आणतो, ह्या गाडीला त्या गाडीला आणि माझ्या सायकलला. इथे बघतोय फक्त काय आहेत, काय काढायचं नसतं म्हणून नाही काढत. गुलाबाचं फुल नको आहे. तर चला मागच्या काकींच्या बाबांची चप्पल घातली. कंटाळा आहे तुझा, मागे आवाज मागे जायला नाही आवडत. राहू दे. बघा गहू जाम वाढले. बैलांकडे बघितलंच नाही मी, गुरांकडे. तो ते एक तर बेड्यातच आहे उभा आहे. भाव जा ना, गवत का ना, कशाला हे करतो. माझा जाऊ दे, रागात बघतोय. चला काय नाही, काय घाबरायचं. तर टास्क पूर्ण आलाय, भेड्यातून बाहेर यायचा. असं टास्क नाही, आता ती सवय झाली. प्रेमा शेती केली. पटकन जास्वंदीचे फुलं घेऊ, पटकन गाडीची इथे ठेवूया. आपण तयार होऊन वगैरे निघालो, आपल्याला इथे चिपळूणला. तर थोडंसं काम आहे, तर ते पण करून येऊ. चला निघूया पटकन. तर आता चिपळूण आलं आपले पप्पा, आता कामासाठी जातोय. मित्रांनो आता घरी जातो आहोत, झालं आपल्या चिपळूणमधलं काम. आलो बाजारात आणि गाडीत बसलोय. जरा अगरबत्ती वगैरे, अगरबत्तीच्या शॉपमध्ये गेले. स्पेशल शॉप आहे तरी उघडले, तर तिथे. आणि मध्ये ब्लॉग बनवायला नाही भेटला, कारण का जरा पाहुण्यांच्या घरी गेलेलो. पाहुण्यांच्या घरी म्हणजे आम्ही पाहुणे म्हणून दुसऱ्याच्या घरी गेलो, तर म्हणून जरा ब्लॉग बनवायला नाही भेटला. तर आता आम्ही तळीत आलो. थोडीशी भाजी वगैरे घ्यायची जेवणासाठी, भाजी काय घरातलं छोटं मोठं साहित्य. तर आता तळीत आलो, आता सगळं घेऊन जाऊ घरी, जेऊ. असा अभ्यास पण मला भरपूर अभ्यास नाही काय केलाय मी दिवसभरात, सगळी साफसफाईमध्ये वेळ गेला सगळा. तर मग अभ्यास करू, साफसफाई नाही, साफसफाई झाली. अभ्यास करू, जेऊ, थोडा वेळ टाइमपास करू, झोप. तर मित्रांनो आताच मी घरी आलो आणि आता घरी आल्या थोडंसं आता जेवायची वाट बघतोय. जेवून झाल्यानंतर मग झोपायचं मस्त. दिवसभर फिरून कंटाळा आला. तरी सकाळी जायचं होतं परत तरी, पण नाही गेलो. साफसफाईमध्ये सगळा वेळ गेला ना, म्हणून जाता नाही आलो. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, पटकन आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.